हॅलो फ्रेंड्स अँड वेलकम टू मेड प्रोजेक्ट मेडिकल लेक्चर्स. आणि मित्रांनो, मी तुमचा मित्र प्रशांत शिंदे आपल्या एका नवीन इम्पोर्टंट व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतोय. तर मित्रांनो, आतापर्यंत आपण बीएससी नर्सिंग ॲडमिशन त्याच्यावर भरपूर व्हिडिओज बनवले. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ इम्पोर्टंट असणार आहे, कारण की आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की जीएनएम मध्ये ॲडमिशन कशा पद्धतीने घ्यायचे. त्यानंतर जीएनएम हा कोर्स काय असतो, त्यानंतर तुम्हाला काय इलिजिबिलिटी लागणार आहे जीएनएम मध्ये ॲडमिशन घेण्यासाठी, त्यानंतर जीएनएमचे गव्हर्नमेंट कॉलेजेस आणि प्रायव्हेट कॉलेजेस दोन्हीमध्ये काय डिफरंट असणार आहे. ओव्हरऑल जेएनएम ॲडमिशन बद्दल सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून मिळेल. त्याचबरोबर जेएनएमचं फी स्ट्रक्चर आणि गव्हर्नमेंटमध्ये असणारी तुम्हाला जी कॅटेगरीचं रिझर्व्हेशन आहे, तर ते रिझर्व्हेशन बद्दल पण आपण बोलणार आहोत. तर मित्रांनो, सायन्स असेल, कॉमर्स असेल, आर्ट असेल, ज्यांनी नर्सिंग सीईटी दिलेली असेल, ज्यांनी नसेल दिलेली, तर सर्वांसाठी हा व्हिडिओ इम्पोर्टंट आहे. कारण की जेएनएम ॲडमिशन बद्दल आपण प्रायव्हेट ॲज वेल ॲज गव्हर्नमेंट दोन्ही पण विषयांवर आजच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहे. तर मित्रांनो, सर्वात पहिले आपण जाणून घेऊ की जीएनएम हा कोर्स काय असतो. तर मित्रांनो, जीएनएम हा एक नर्सिंग कोर्स असतो, ज्याचा फुल फॉर्म आहे जनरल नर्सिंग मिडवायफरी. ओके मित्रांनो, तर नर्सिंगचा हा 3 वर्षाचा डिप्लोमा कोर्स असतो. याचे प्रायव्हेट पण कॉलेजेस असतात आणि गव्हर्नमेंट पण कॉलेजेस असतात. आता सर्वात पहिले आपण फरक जाणून घेऊ की प्रायव्हेट कॉलेजेस आणि गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये काय फरक असतो. तर मित्रांनो, प्रायव्हेट कॉलेज हे पर्टिक्युलरली एका प्रायव्हेट व्यक्तीकडून रन केले जातात आणि गव्हर्नमेंट कॉलेजेस जे असतात, तर ते प्रत्येक जिल्ह्याचं जे सिव्हिल हॉस्पिटल आहे, ओके, तर त्या सिव्हिल हॉस्पिटल सोबत एक जेएनएमचं कॉलेज अटॅच असतं. तर ते झाले गव्हर्नमेंट कॉलेजेस आणि जे प्रायव्हेटली रन केले जातात त्याला आपण प्रायव्हेट कॉलेज म्हणतो. आता दोन्हीमध्ये जर सर्वात सर्वात मोठं जर अंतर बघायचं झालं मित्रांनो, तर प्रायव्हेट कॉलेज आणि गव्हर्नमेंट कॉलेज. गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये फक्त एका कॉलेजमध्ये 40च जागा असतात आणि त्यापैकी जवळपास 36 जागा ह्या मुलींसाठी असतात आणि 4च जागा ह्या मुलांसाठी असतात गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये. आणि जर प्रायव्हेट कॉलेजमध्ये जर बघितलं, तर प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये असं मुलांना आणि मुलींना असं काही स्पेसिफिक रिझर्व्हेशन कॉलेजेस देत नाहीत. तुम्ही डायरेक्ट कॉमर्स, सायन्स, आर्ट कोणी पण असेल, प्रायव्हेट कॉलेजमध्ये जाऊन तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता. फक्त तुम्हाला 12वी पास असणं गरजेचं आहे प्रायव्हेट कॉलेजसाठी. तेच जर तुम्हाला ॲज अपोझिट गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये जर ॲडमिशन घ्यायचं जर असेल, तर तुम्हाला एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय असणार आहे? तर मित्रांनो, तुम्ही 12वी शाखा ही फक्त 12वी जी आहे, तर तुम्ही फक्त विज्ञान शाखेतूनच क्लिअर पाहिजे. त्यानंतर तुम्हाला जी एम-एच नर्सिंग सीईटी आहे, तर ती सीईटी पण तुम्ही उत्तीर्ण पाहिजे. म्हणजे या 2 एलिजिबिलिटी क्रायटेरिया गव्हर्नमेंट कॉलेजसाठी इम्पोर्टंट आहेत. तसं प्रायव्हेट कॉलेजमध्ये तुम्ही डायरेक्टली 12वीच्या बेसिसवर ॲडमिशन घेऊ शकता. आता नेक्स्ट ज्या गोष्टी आहेत, तर हे झालं सगळं मित्रांनो प्रायव्हेट आणि गव्हर्नमेंट कॉलेजबद्दल. त्यानंतर जीएनएम काय असतं? तर जीएनएम हा 3 वर्षाचा नर्सिंग डिप्लोमा असतो. भरपूर विद्यार्थ्यांचा क्वेशन आहे की सर जीएनएमला डिमांड आहे का? येस मित्रांनो, जीएनएमला पण खूप डिमांड आहे. ओव्हरऑल नर्सेसला डिमांड आहे. तुम्ही जीएनएम असाल किंवा बीएससी असाल. जरी तुम्ही जीएनएम असाल, आज तुमचा डिप्लोमा असेल, पुढे जाऊन तुम्ही त्याचं डिग्रीमध्ये रूपांतर करू शकता. जीएनएम नंतर 2 वर्षाचा पोस्ट बेसिक हा कोर्स असतो. तुम्ही तो कोर्स करून डायरेक्टली एक ग्रॅज्युएट पण तुम्ही होऊ शकता. म्हणजे तुम्ही एक डिग्री होल्डर जीएनएम नंतर 2 वर्षांनी होऊ शकता. फक्त त्यासाठी तुम्हाला पोस्ट बेसिक हा कोर्स करण्याची गरज आहे. तर आता मित्रांनो, आजच्या व्हिडिओमधून आपण जाणून घेऊ की आता नर्सिंग सीईटी अंडर जे ॲडमिशन होणार आहेत गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये, जे आपल्याकडे कॉलेजेस आहेत गव्हर्नमेंटचे ते बघू जीएनएमचे. त्यानंतर तिथली सीट इनटेक बघू. त्यानंतर मुलांसाठी, मुलींसाठी रिझर्व्हेशन बघू. त्यानंतर कॅटेगरीसाठी रिझर्व्हेशन बघू आणि तिथला फीस क्रायटेरिया प्लस तिथे कोणते डॉक्युमेंट्स तुम्हाला लागतील. तर या सर्व गोष्टी आपण लगेच डिस्कस करू. ओके फ्रेंड्स, तर आपल्याकडे जीएनएमचं एक ऑफिशियल इन्फॉर्मेशन ब्रोचर आहे. तुम्ही इथे बघू शकता की सार्वजनिक आरोग्य विभाग, आरोग्य सेवा आयुक्तालय मुंबई. ओके, म्हणजे महाराष्ट्र शासनाने दिलेलं एक माहिती पुस्तिका आहे जीएनएम बद्दल. तर याच्यामध्ये काय-काय इन्फॉर्मेशन आहे, जीएनएमचं फी स्ट्रक्चर वगैरे सगळं याच्यामध्ये दिलेलं आहे. तर आपण बघू की जीएनएमसाठी किती फीस लागते गव्हर्नमेंट कॉलेजमधून, गव्हर्नमेंट कॉलेजेस कोणते-कोणते असतात, त्यानंतर तुमची एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे. तर मित्रांनो, इथं खाली तुम्ही इथं निवड प्रक्रिया बघू शकता. निवड प्रक्रियामध्ये काय म्हणजे तुम्हाला सिलेक्शन कसे मिळेल. राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष महाराष्ट्र राज्य मुंबई यांचे पत्र समोर नंबर वगैरे आहे नुसार शुश्रूषा सर्वगांशी संबंधित मनोरुग्ण तज्ञ परिचारिका डीपीएन डीएचएन. त्यानंतर अभ्यासक्रम प्रवेशासाठी एम-एच नर्सिंग सीईटी 2024 म्हणजे यावर्षी आणि जीएनएम. ओके मित्रांनो, तर कोणाला पीपीएचएन, डीपीएन हा जे कोर्सेस आहे हे बीएससी नर्सिंग नंतर राहतात. पण ज्यांना जीएनएम करायचं आहे, तर इथे एक लाईन दिलेली आहे मित्रांनो बघा. जीएनएम अभ्यासक्रम प्रवेशासाठी एम-एच नर्सिंग सीईटी 2024. ओके. ही परीक्षा तुम्हाला द्यावी लागेल. आता इथं हे 2024चं आहे. आता इथं फक्त तुम्हाला 25 कन्सिडर करायचंय. म्हणजे जर तुम्हाला गव्हर्नमेंट जीएनएमला जर ॲडमिशन घ्यायचं असेल, तर तुम्हाला नर्सिंग सीईटी असणं खूप इम्पोर्टंट आहे. त्यानंतर आता आपण बघू की ज्या आपल्या जागा आहेत, ओके, सीट मॅट्रिक्स बघू की कोणते-कोणते जीएनएमचे गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत. तर मित्रांनो, परिचारक प्रशिक्षण केंद्र केंद्र जिल्हा रुग्णालय ठाणे. ओके, प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी जे सिव्हिल हॉस्पिटल आहे, तर त्या प्रत्येक सिव्हिल हॉस्पिटलमध्ये तुम्हाला प्रत्येकी 40-40 जागा इथे दिसणार आहे. तर तुम्ही आता मी फक्त तुमच्या जिल्ह्याचे ठिकाण वाचतोय, जेणेकरून तुम्हाला समजेल की तुमच्या जिल्ह्यामध्ये गव्हर्नमेंट जीएनएम कॉलेज आहे की नाहीये. ओके, ठाणे, रायगड, सातारा, सिंधुदुर्ग. ओके मित्रांनो, तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढा किंवा नोट डाउन पण करू शकता. त्यानंतर रत्नागिरी आहे, नाशिक आहे, जळगाव,
अहमदनगर, नंदुरबार, नाशिक, त्यानंतर जालना, परभणी, त्यानंतर हिंगोली, त्यानंतर बीड आहे, नांदेड आहे. ओके, बीड, नांदेड, धाराशिव, वाशिम, अमरावती, त्यानंतर अमरावतीमध्ये एक फिमेल साठी पण स्पेशल रुग्णालय आहे. त्यानंतर चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली आणि गोंदिया. तर मित्रांनो टोटल किती कॉलेजेस आहेत? तर टोटल कॉलेजेस आहेत 23 आणि सर्व कॉलेजेसमध्ये प्रत्येक ठिकाणी तुम्हाला इथे 40-40 जागा दिसेल. आता ह्या ज्या 40 जागा आहेत तर याच्यासाठी पण काही पर्टिक्युलर रिझर्वेशन आहे. ओके, तर आता हे रिझर्वेशन तुम्ही इथं बघू शकता. सदर जागा वाटपाबाबत, ओके, सदर जागा वाटपाबाबत पुरुष उमेदवारांचे प्रमाण 9:1, महिला 9 महिला आणि 1 पुरुष. ओके मित्रांनो, म्हणजे 40 जागा जर असेल तर तिथं 9 चौक 36 म्हणजे तिथं 36 कॅन्डिडेट हे फिमेल असतील आणि 4च कॅन्डिडेट हे मेल असतील. तर मित्रांनो प्रत्येक ठिकाणी 40-40 जागा, प्रत्येक ठिकाणी ज्या 40-40 जागा आहेत तर या 40 पैकी फक्त तुम्हाला 4च जागा या मेल कॅन्डिडेटसाठी आहेत. बाकीच्या ज्या 36 जागा आहेत तर या फिमेल कॅन्डिडेटसाठी आहेत. ओके फ्रेंड्स, तर आय होप तुम्हाला आता समजलं असेल की कोणते कोणते कॉलेजेस आहेत आणि कशा पद्धतीचं रिझर्वेशन आहे. आता यानंतर नेक्स्ट जे आहे तर ते म्हणजे कॅटेगरी रिझर्वेशन. ओके, आता कॅटेगरी रिझर्वेशन मध्ये इथं बघा तुम्ही अनुसूचित जाती व बौद्ध धर्मांतरित अनुसूचित जाती त्यांच्यासाठी आहे 13% रिझर्वेशन आहे. त्यानंतर अनुसूचित जमाती याच्यासाठी आहे 7% रिझर्वेशन. त्यानंतर निरधिसूचित जमाती यांच्यासाठी आहे 3%. त्यानंतर भटक्या जाती, ओके, 2.5%, भटक्या जमाती क 2.5%, भटक्या जमाती ड 2%. त्यानंतर इतर मागासवर्ग, ओके, म्हणजे ओबीसी जे आहे तर ओबीसी साठी 19% आहे. त्यानंतर आर्थिक दुर्बल घटक, आर्थिक दुर्बल घटक म्हणजे काय मित्रांनो, ईडब्ल्यूएस, ईडब्ल्यूएस जर असेल तर तुम्हाला 10% रिझर्वेशन आहे. आणि सामाजिक व आर्थिक दृष्ट्या मागास प्रवर्ग म्हणजे काय, एससीबीसी. ओके, एससीबीसी सोशली अँड इकॉनॉमिकली वीकर सेक्शन त्यांच्यासाठी पण 10% आहे. म्हणजे ईडब्ल्यूएस असेल किंवा तुमच्याकडे एससीबीसी असेल तुम्हाला रिझर्वेशन किती आहे, 10%च आहे. तर अशा पद्धतीचं हे कॅटेगरी वाईज रिझर्वेशन दिलेलं आहे मित्रांनो त्यांनी इथं. तर मित्रांनो पुढलं जे फी स्ट्रक्चर आहे आणि जे आपले डॉक्युमेंट्स रिक्वायर आहेत जीएनएम साठी, तर त्यापूर्वी आपण एक इम्पॉर्टंट नोटीस बघू. तर ती म्हणजे एमएच नर्सिंग सीटी ऍडमिशन 2025, बीएससी नर्सिंग असेल, जीएनएम असेल आणि एएनएम असेल. तर या सर्व कोर्सेससाठी मित्रांनो मेडप्रोचेक मेडिकल लेक्चर्स आपल्या चॅनलने एक स्पेशलाइज तुमच्यासाठी काउन्सिलिंग सर्व्हिस आणलेली आहे आणि खूप बेनिफिशियल असणार आहे ही काउन्सिलिंग सर्व्हिस. तर या काउन्सिलिंग सर्व्हिसमध्ये तुम्हाला काय मिळणार आहे, पर्सनलाइज करिअर गायडन्स, त्यानंतर कोर्स आणि कॉलेज सिलेक्शन, त्यानंतर तुम्हाला एक बेस्ट कॉलेज तुमच्या मार्कानुसार, बजेटनुसार, लोकेशननुसार चॉईस करण्यासाठी आपण हेल्प करणार. त्यानंतर ऍडवाइस ऑन प्रायव्हेट, गव्हर्नमेंट आणि सेमी गव्हर्नमेंट कॉलेजवर तुम्हाला ऍडवाइस मिळेल की तुम्हाला कोणतं कॉलेज फिट असणार आहे. त्यानंतर तुमच्या रँकनुसार तुम्हाला कॉलेज मिळेल. त्यानंतर तुम्हाला एक प्रॉपर सपोर्ट आणि ऍडवाइस केली जाईल बेटरमेंट आणि रिटेन्शन प्रोसेसमध्ये, जे की कुठलाही काउन्सिलर तुम्हाला प्रॉपर पद्धतीने सांगू शकणार नाही. ओके मित्रांनो, आपण डायरेक्ट कॉलेजमध्ये कॉल करू पण तुम्हाला बेटरमेंट आणि रिटेन्शन साठी हेल्प करतो. त्यानंतर तुम्हाला प्रॉपर सपोर्ट मिळेल आपल्याला. व्हॉट्सअप चॅट असेल किंवा कॉलिंग असेल तर दोन्ही थ्रू तुम्ही आपल्याला डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता. त्यानंतर वीकली गुगल मीट सेशन असतील. जे विद्यार्थी बॅचमध्ये एनरोल आहेत तर त्यांचे ऑलरेडी आपण प्रत्येक आठवड्याला गुगल मीट सेशन घेतोय. म्हणजे त्यांना प्रॉपरली आपण ऑफिशियल अपडेट्स वगैरे त्यांचे डाऊट सॉल्व्हिंग पण आपण तिथून करत असतो. त्यानंतर जे पण ऑफिशियल अपडेट्स येतील तर ते लगेच तुम्हाला मिळतील ऍडमिशन रिगार्डिंग. त्यानंतर चॉईस फिलिंग मध्ये आणि कॅप राउंड मध्ये पण तुम्हाला हेल्प मिळेल. त्यानंतर सीट अलॉटमेंट प्रोसेसमध्ये तुम्हाला हेल्प मिळेल. त्यानंतर नेक्स्ट इम्पॉर्टंट जी प्रोसेस आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, त्यानंतर डीडी चेक प्रोसेस, याच्यामध्ये तुम्हाला हेल्प मिळेल. त्याचबरोबर तुमच्या मार्कानुसार तुमचा कट ऑफ बघून तुम्हाला एक बेस्ट कॉलेज सजेस्ट करण्यासाठी बीएससी असेल किंवा मग जेएनएम असेल. त्यानंतर व्हॅकंट सीट आपण प्रत्येक राऊंड नंतर ट्रॅक करतो की कोणत्या कॉलेजला किती सीट्स कोणत्या कॅटेगरीच्या बाकी आहेत. त्यानंतर तुम्हाला मॉपअप राऊंड असतील, त्यानंतर स्टे व्हॅकन्सी राऊंड असेल, इन्स्टिट्यूशनल राऊंड असेल, म्हणजे स्टार्टिंग पासून तर एंडिंग पर्यंत. आणि तुम्हाला तुमच्या डिग्री कोर्समध्ये किंवा तुमचा जो जीएनएम कोर्स असेल तर याच्यामध्ये कंटिन्युअस गायडन्स स्टील तुम्हाला तुमचं जीएनएम किंवा बीएससी नर्सिंगची डिग्री तुमच्या हातात येऊपर्यंत तुम्हाला पूर्ण प्रॉपर सजेशन, गायडन्स, काउन्सिलिंग आपल्या ह्या बॅच मधून केली जाणार आहे मित्रांनो. तर मित्रांनो तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट ही गोष्ट ठरणार आहे. फक्त तुम्हाला याच्यासाठी फीस जी आहे तर आता पहिले आपण 1000 फी ठेवली होती आणि आता आपण ही फीस कमी करून फक्त 50% केली आहे. म्हणजे फक्त 499 रुपये फीस तुम्हाला द्यायची आहे. इथं तुम्ही बघू शकता 50% ऑफ आहे. याच्याबद्दल तुम्हाला जर अजून जर प्रॉपर माहिती जर लागत असेल तर तुम्ही मला डायरेक्ट इथं नंबर दिलेला आहे 9284062215 याच्यावर डायरेक्ट तुम्ही कॉन्टॅक्ट करून किंवा प्रथमेश सरांचा पण नंबर आहे, तुम्ही डायरेक्ट आमच्यासोबत कॉन्टॅक्ट करून ह्या बॅचमध्ये एनरोल करू शकता. ह्या बॅचमध्ये एनरोल करण्यासाठी तुम्हाला याची जी गुगल फॉर्म जो आहे तर त्याची लिंक पण आपल्या डिस्क्रिप्शन व्हिडिओमध्ये भेटेल मित्रांनो. तर ज्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन रिगार्डिंग डाऊट्स आहेत
ज्यांना कळत नाही की नेक्स्ट प्रोसेस काय आहे, कसं ऍडमिशन करायचंय, तुम्हाला कॉलेज मिळेल की नाही मिळेल, एक बेस्ट कॉलेज, हॉस्पिटल अटॅच कॉलेज मिळण्यासाठी तुम्हाला काय काय प्रोसेस असते, तर सर्व माहिती तुम्हाला फक्त ₹499 मध्ये मिळणार आहे मित्रांनो. तर आजच आपल्या बॅचमध्ये एनरोल करा. खूप लिमिटेड सीट्स आपल्याकडे बाकी आहेत. ओके मित्रांनो, तर आजच तुम्ही आपल्या बॅचमध्ये एनरोल करा, जेणेकरून तुमची ॲडमिशन प्रोसेस ही एकदम सोप्या पद्धतीने आणि सुरळीत पद्धतीने चालेल. ओके फ्रेंड्स, तर आपण जे-एन-एमची जे ॲडमिशन प्रोसेस आहे, तर ती बघत होतो. तर मित्रांनो, आता जे-एन-एमचं जे फी स्ट्रक्चर आहे, तर हे फी स्ट्रक्चर खूप इम्पोर्टंट आहे आणि एकदम गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये जर लागला तुम्ही, तर एकदम कमी पैशामध्ये तुमचं आहे. म्हणजे जवळपास 10,000 ते 11,000 मध्ये तुमचं ॲडमिशन आणि पूर्ण प्रोसेस जी आहे जे-एन-एमची, तर ती होत असते. आणि जर तुम्ही प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये जर गेले मित्रांनो, तर तुम्हाला प्रत्येक वर्षासाठी तुम्हाला 55,000 ते 60,000 खर्च येतो. जर कोणाला प्रायव्हेट कॉलेज, जर कोणी आर्ट असेल, कॉमर्स असेल, सायन्स असेल आणि ज्यांनी सी दिलेली नाहीये, त्यांना प्रायव्हेट कॉलेजमध्ये ॲडमिशन करायचंय, कॅटेगरीतून आहेत, तर आपण त्यांचे पण ॲडमिशन मित्रांनो करून देतोय. तर अशा विद्यार्थ्यांनी पण डायरेक्टली मला कॉन्टॅक्ट करायचा आहे. आपल्या WhatsApp ग्रुपची लिंक दिलेली आहे. तिथून तुम्ही डायरेक्टली आपल्या WhatsApp ग्रुपला कनेक्ट करा आणि ज्या विद्यार्थ्यांना किंवा विद्यार्थिनींना जी-एन-एममध्ये ॲडमिशन घ्यायचंय, तर त्यांनी डायरेक्ट मला कॉन्टॅक्ट करा. तुमचं आपण 12वीच्या बेसिसवर डायरेक्टली एका चांगल्या हॉस्पिटल अटॅच कॉलेजमध्ये ॲडमिशन करून देऊ. तर मित्रांनो, आता आपण आपली फी स्ट्रक्चर बघू. तर ॲडमिशन प्रोसेसिंगची फी जी आहे, तर ती ₹1500 तुम्हाला इथे असणार आहे. त्यानंतर पाठ्यशुल्क म्हणजे तुमची जी ट्युशन फी आहे, तर ती 1050 ही प्रत्येक वर्षाला आहे. त्यानंतर ग्रंथालय अनामत म्हणजे आपलं जे लॅबोरेटरीचं डिपॉझिट आहे, तर ते लॅबचं डिपॉझिट ₹2000 आहे आणि हे परत तुम्हाला रिफंड होईल. ज्यावेळेस तुमची डिप्लोमा हा कंप्लीट होईल, तर तुम्हाला हे ₹2000 परत रिटर्न मिळतील. ओके. त्यानंतर वसतिगृह भाडे म्हणजे तुमचं जे हॉस्टेल आहे, तर हॉस्टेलसाठी तुम्हाला ₹4000 गव्हर्नमेंटने फीस ठेवलेली आहे. त्यानंतर तुम्हाला कल्चरल आणि जिमखानाची जी फीज आहे, ओके, तर ती ₹500 ठेवलेली आहे. त्यानंतर ग्रंथालय शुल्क जे आहे, ओके, म्हणजे तुमचं लॅबचं जे फीज आहे, तर ती ₹1000 आहे. डिपॉझिट पण आहे 2000, पण ते तुम्हाला रिफंड होणार आहे. ₹1000 तुम्हाला पुस्तकं यूज करण्यासाठीची फीज आहे आणि बाकीची जी इतर फी आहे, तर ती ₹500 आहे. तर अशी टोटल फीज मित्रांनो ₹10,550 फक्त तुम्हाला लागणार आहे आणि तुमचा पूर्ण जे कोर्स जो आहे, ओके, 10, 20, 30 3 वर्षाचा कोर्स असतो जे तर तुमचा जवळपास 30,000 ते 35,000 मध्ये जे-एन-एमचा सर्व कोर्स हा गव्हर्नमेंट कॉलेजमधून होणार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला जर वाटत असेल गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये ॲडमिशन कसं घ्यायचं, काय घ्यायचं, प्रॉपर इन्फॉर्मेशन तुमच्याकडे जर नसेल, तर मित्रांनो तुम्ही डायरेक्टली आपल्या पेड काउन्सिलिंग बॅचमध्ये एंटर करा. तुम्हाला प्रॉपर 101% गाईडन्स तुम्हाला मिळेल. त्यानंतर मित्रांनो नेक्स्ट इम्पोर्टंट जी इन्फॉर्मेशन आहे, तर ती म्हणजे कोणते-कोणते डॉक्युमेंट्स तुम्हाला लागणार आहेत. तर एकदा आपण डॉक्युमेंट्सवर पण भर देऊ आणि बघू की कोणते-कोणते डॉक्युमेंट्स तुम्हाला लागणार आहेत. तर मित्रांनो हे बघा, निवड झालेल्या उमेदवारांना कागद पडताळणीसाठी सादर करावयाची कागदपत्रे. म्हणजे एकदा तुमचं सीट अलॉटमेंट झाली, तर तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी कोणते-कोणते डॉक्युमेंट्स देणं कॉलेजमध्ये गरजेचं आहे. तर त्याच्यामध्ये काय-काय आहे? शाळा सोडल्याचा दाखला लागणार आहे तुम्हाला. त्यानंतर 10वीचं तुमचं प्रमाणपत्र लागणार आहे. त्यानंतर म्हणजे उत्तीर्ण गुणपत्रिका व प्रमाणपत्र म्हणजे तुमचं सर्टिफिकेट आणि मार्कशीट 10वीचं सेम तुमचं 12वीचं पण लागेल. ओके. त्यानंतर अह अर्हताकारी परीक्षा किती प्रयत्नात उत्तीर्ण झाले त्याबाबतचे शाळा व महाविद्यालयाचे प्रमाणपत्र म्हणजे अटेम्प्ट सर्टिफिकेट. ओके. तुम्ही 10वीची किंवा 12वीची परीक्षा आहे, तर ती किती अटेम्प्टमध्ये पास झाली. ओके मित्रांनो. तर आता 12वी आणि 10वीचं गुणपत्रक जे आहे, तर याच्यावर पण हे होऊन जातं. ओके. अटेम्प्ट सर्टिफिकेट कोणाला लागतं, तर जे विद्यार्थी गॅप वगैरे आहेत, तर त्यांच्यासाठी हे लागू शकतं. त्यानंतर तुम्हाला लागेल महाराष्ट्राचे आदिवासी प्रमाणपत्र म्हणजे डोमिसाईल. तुम्ही महाराष्ट्रीयन आहे हे प्रूव्ह करण्यासाठी तुमचं डोमिसाईल सर्टिफिकेट. त्यानंतर एज आणि नॅशनॅलिटी सर्टिफिकेट. त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट म्हणजे जात प्रमाणपत्र. त्यानंतर जात वैधता प्रमाणपत्र म्हणजे कोणतं आपलं कास्ट व्हॅलिडिटी. त्यानंतर नॉन क्रिमिलियर आणि दुसरं जे आहे तर शासकीय रुग्णालयातील सक्षम वैद्यकीय अधिकारी यांनी प्रमाणित केलेले वैद्यकीय प्रमाणपत्र. ओके. म्हणजे तुमचं जे मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट आहे तर मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट. तर आता ज्या विद्यार्थ्यांच्याकडे मेडिकल फिटनेस सर्टिफिकेटचा फॉर्मॅट नसेल, तर त्या विद्यार्थ्यांनी मला डायरेक्ट प्रायव्हेटली डी-एम करायचे तुम्हाला मी हे जे मेडिकल सर्टिफिकेटचा फॉर्मॅट आहे, तर तो मेडिकल सर्टिफिकेटचा फॉर्मॅट तुम्हाला देईल. त्यानंतर तुम्हाला आधार कार्ड लागणार आहे आणि नेक्स्ट जे आहे तर ते म्हणजे राखीव गटातील उमेदवारांसाठी. ओके. म्हणजे जे रिझर्व्हेशन कॅटेगरीत आहे, तर त्यांना त्यांच्या कॅटेगरीचे प्रमाणपत्र जे आहेत, तर ते प्रमाणपत्र लागणार आहेत. कास्ट सर्टिफिकेट असेल, व्हॅलिडिटी असेल, त्यानंतर कोणी डिफेन्स कोटामधून असेल, कोणी पी असेल, ऑर्फन असेल, तर त्या पर्टिक्युलर स्टुडंटसाठी त्यांचे ते डॉक्युमेंट्स त्यांना तिथे कॉलेजमध्ये द्यायचे असतात. वरील सर्व प्रमाणपत्रकाच्या साक्षांकित सत्यप्रती प्रवेशाच्या वेळी असणे आवश्यक आहे. ओके. म्हणजे तुम्हाला जे तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट आहे, तर ते ॲडमिशनच्या टायमाला लागणार आहेत. तसेच संस्थेत दाखल होताना सर्व प्रमाणपत्रांच्या मूळ प्रतीची छाननी संस्थेमध्ये प्रवेश घेताना करण्यात येईल. म्हणजे तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जे आहे,
तर ते ऍडमिशनच्या टायमाला होईल. तर मित्रांनो अशा पद्धतीने होतं जीएनएम ऍडमिशनचं ओव्हरऑल प्रोसेस. ओके. त्याच्यामध्ये आपण काय-काय 4 इम्पोर्टंट तर मित्रांनो आपण बघितले जीएनएम साठी कोणते-कोणते कॉलेजेस आहेत, तिथलं फी स्ट्रक्चर किती आहे, त्यानंतर डॉक्युमेंट कोणते लागतील आणि कोणत्या पद्धतीचं रिझर्व्हेशन तुम्हाला जीएनएम मध्ये लागतं. तर मित्रांनो हे सर्व झालं गव्हर्नमेंट कॉलेज जीएनएम ऍडमिशनसाठी आणि आता तुम्हाला कळलं असेल की ऍडमिशन प्रोसेस कशी आहे. तर मित्रांनो आता लवकरच तुमचा जे रजिस्ट्रेशन प्रोसेस आहे तर ते रजिस्ट्रेशन प्रोसेस स्टार्ट होतील आणि त्यानंतर तुमची काउन्सिलिंग चालू होईल आणि काउन्सिलिंगसाठी तुम्हाला आपण बेस्ट 499 मध्ये बॅच अवेलेबल केलेली आहे. तर विद्यार्थ्यांनी त्या बॅचमध्ये मोठ्या संख्येने एनरोल करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला एक प्रॉपर कॉलेज तुमच्या सोयीनुसार आपण तुम्हाला एक प्रॉपर कॉलेज देण्याचा प्रयत्न करू. तर मित्रांनो आय होप तुम्हाला आता जीएनएम कोर्स काय आहे, त्यानंतर जीएनएम मध्ये ऍडमिशन घेण्यासाठी एलिजिबिलिटी काय काय आहे, त्यानंतर गव्हर्नमेंट कॉलेजेस, प्रायव्हेट कॉलेजेस, स्पेशली गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये तुम्हाला कशा पद्धतीने ऍडमिशन मिळेल, कोणते डॉक्युमेंट्स लागणार आहे, तिथलं फी स्ट्रक्चर काय असणार आहे. तर या सर्व गोष्टी तुमच्या डाउट्स तुमचे सर्व सॉल्व्ह झालेले असतील. स्टिल तुम्हाला जीएनएम या कोर्सबद्दल काही जर डाउट जर असतील, तर तुम्ही लगेच मला कमेंट सेक्शनमध्ये विचारा आणि ज्यांना जीएनएम मध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल, पण त्यांना प्रॉपरली माहिती नसेल, तर मित्रांनो आपली एक पेड काउन्सिलिंगची बॅच आहे, ज्यामध्ये तुम्ही एंटर करू शकता. तुम्हाला जीएनएम मध्ये ऍडमिशन घेण्यासाठी प्रॉपर गाईडन्स त्याच्यातून केला जाईल. ओके फ्रेंड्स, तर आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल, तर व्हिडिओला एक लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. कारण की तुमच्या नर्सिंग करिअरमध्ये रोज तुम्हाला मेडप्रोजेक्ट मेडिकल लेक्चर हे चॅनल उपयोगी पडणार आहे आणि तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, ज्यांना जीएनएम किंवा बीएससी नर्सिंगसाठी ऍडमिशन घ्यायचंय. थँक यू फ्रेंड्स.